घुमटी जी असा मोठी ना पिंडीची घुमटी हां. ही शिवाजी महाराजांनी बांधलेली असतात अच्छा. आणि त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी केल्याने. मित्रांनो, देवगड दिशेने जाताना आम्हाला हे समोर वाघोबा मंदिर दिसलेलं आहे आणि दहीबावमध्ये आहे हे मंदिर, बघू शकतो समोर तुम्ही. वाघाचं असं पहिलं मी मंदिर बघितलेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. देवगडला जाता आता आम्ही थांबलेलो आता श्री रामेश्वर मंदिरामध्ये थांबलेलो आहे आणि समोर अख्ख्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खूप सुंदर मंदिर आहे. पावसानं आमच्या अक्षरशः वाट लावला नाही, धावत पळत आहे बघा. अवस्था बघा, पूर्ण भिजलेलो बघ. मस्त की सकाळपासून सुके होतो, परत पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे कारण वातावरण बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे आहे ते. तर मित्रांनो, जास्त काही बडबड करत नाही, आतमध्ये जाऊया, आतमधल्या मंदिरात दर्शन घेऊया आणि भेटूया तुम्हाला थोड्या वेळात. चला मित्रांनो, मंदिरात जाताना आपल्याला काय काय लागतं तुम्हाला सांगतो. बघा, पहिले जाताना श्री देवी भावे मंदिर आहे, इकडे हळवनाथ मंदिर आहे आणि आज जाऊन बघूया अजून आपल्याला काय काय बघायला भेटेल. घुमटी जी असा मोठी ना पिंडीची घुमटी हां. ही शिवाजी महाराजांनी बांधलेली असतात अच्छा. आणि त्याच्यानंतर मग सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी केल्याने समजलं. आणि ते आपली आठवण म्हणून या ठिकाणी त्यांनी वटवृक्षाचं झाड लावलेलं असं बघा पुतळ्याच्या मागे. हां. तर अद्याप तसा असा अजून जवळजवळ त्या वटवृक्षाला 350-400 वर्ष वर्ष होऊन होऊन गेली. गेले समजला. आणि त्याच्यानंतर ती आठवण म्हणून रामेश्वर ह्या पालखी तरंगासहित 3 वर्ष पूर्ण झाली की शिवाजी महाराजांच्या भेटीत सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातात. दोन दर दिवसाचा 3 वर्षांनी 3 वर्ष 2 दिवसाचा कार्यक्रम असतो तो. आता उद्या 2026 तो कार्यक्रम असतो फेब्रुवारी महिन्यात. महाशिवरात्रीच्या पूर्वी. हां महाशिवरात्रीला कार्यक्रम असतो. हां, इकडे असतो कार्यक्रम. बाकी वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम असतात? आता आमचं रामनवमीचा उत्सव 9 दिवसाचा असतात. गुढीपाडव्यापासून सुरुवात, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम समाप्त. त्याच्यानंतर विजयादशमीचा कार्यक्रम असतात, तो 5 दिवसाचा असतात. कोजागिरी समाप्त. त्याच्यानंतर आमची वार्षिक हरिनाम सप्ताह असतात, तो आता उद्या चालू होतो 26 पासून. हां, तो संपलो की त्रिपुरारी पौर्णिमेचा जो 1 दिवसाचा कार्यक्रम तो संपलो की नंतर बरोबर 1 महिन्यात मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी आमची वार्षिक जत्रा दहीकालो म्हणतात त्याच्या. नोव्हेंबर महिन्यामध्ये. हां, डिसेंबर दत्तजयंतीच्या पुढे 2 दिवस. त्याच्यानंतर महाशिवरात्रीचा उत्सव 1 दिवसाचा समजला. असे हे कार्यक्रम आमचे असतात वर्षाचे 12. देवीची निशाण आहेत. हे प्रत्येक देवतेची रुपडी असू दे. रूप म्हणतात ना. हां, रूप. हे देवीचं मुखवटो असा हां. कमरादेवी, कमला. व रामेश्वराचं मुखवटो, रोहनाथ ही सातेरी देवीचं मुखवटो आणि हो गांगेश्वराचं. सातेरी देवीची मंदिरं तशी कोकणामध्ये भरपूर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीचे तुम्ही वडाचा वृक्ष बघताय ना, हे त्यांनीच लावलेलं वृक्ष आहे. तेव्हाचं हे खोड आहे आणि ते आता इतकं वाढत एवढं मोठं झालेलं आहे. आणि मागाशी तुम्ही माहितीमध्ये बघितलं कशा प्रकारे त्यांनी सांगितलेली आहे. ती खूप सुंदर प्रकारे माहिती सांगितलेली आहे आणि खूप छान वाटलं इथं येऊन आम्हाला. खूप शांतता पण आहे. आता आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू करतो आहे देवगडच्या दिशेने. तर जाऊया आणि भेटूया तुम्हाला मोठं व्लॉगिंगवरती डायरेक्ट. चला. तर मित्रांनो, आता आपण प्रवास चालू केला आहे तो देवगडच्या दिशेने. म्हणजे बघू आता आपण कशावर डिपेंड होतो सगळं. आपलं जेवढं आज होईल पॉसिबल तेवढं करणार आणि बाकीचं सकाळी करून मग तिकडनं आपण पुढे जायला निघणार. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आता आम्हाला आम्ही जेवताना एक मयेकर म्हणून भेटले आपल्या रत्नागिरीचे गणपतीपुळ्याचे. तर ते आम्हाला सांगते की मी जेव्हा म्हणजे इकडे होतो तेव्हा मी सायकलने आपलं कोकण फिरलेलो आहे आणि त्यांचा मुलगा देखील ठवणे ते आपल्या गणगौरी वगैरे आहे ना, तो पायी फिरलेला आहे. मग ते आम्ही ऐकून एवढं आम्हाला भारी वाटलं ना की बघा, त्या मुलांनी त्या वयामध्ये एवढं सगळं आयुष्य एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आम्ही आज आमची म्हणजे आता हा दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस लास्ट दिवस असणार आहे आमचा कोस्टल राईडचा. पण याच्यात आम्हाला अशी लोक भेटत आहेत जे आमच्या टी शर्टमुळे वगैरे पाठी आमचं लिहिलेलं आहे युट्यूबवर वगैरे
त्याच्यातनं ते आम्हाला बघताय लोक, त्यांच्या आमच्याकडनं कुठलं चॅनल आहे तुमचं, त्याचं नाव सांगा, आम्ही व्हिडिओ बघू वगैरे असं सांगतायत. आणि हे ऐकून आम्हाला एवढा आनंद वाटतोय. तुमच्यामुळेच आज कोकण एवढं फेमस झालेलं आहे. तुम्ही घराघरात सर्व लोकांना माहिती पोहोचवता प्रत्येक गोष्टीची, याचा खूप आनंद वाटतोय. असंच नेहमी करत राहा. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि हे ऐकून खूप भारी वाटलं आम्हाला. मित्रांनो, व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू. ही ढगाने पसरलेली चादर, हे सर्व डोंगर एकदम सुंदर वाटतंय. असं वाटतंय म्हणजे कोकणातच नाही आम्ही कोकणापासून खूप लांब आलो असं वाटतंय. हे बघून सर्व एवढं असं भारी पहिल्यांदा अनुभवतोय ही गोष्ट आणि मनात बसलं अक्षरशः. आज समजलं की कोकण फिरायला का पाहिजे. मित्रांनो, देवगड दिशेने जाताना आम्हाला हे समोर वाघोबा मंदिर दिसलेलं आहे आणि दहीबाव मध्ये हे मंदिर बघू शकतो समोर तुम्ही. वाघाचं असं पहिलं मी मंदिर बघितलेलं आहे फर्स्ट टाइम कोकणामध्ये. खूप सुंदर आहे. मित्रांनो, आता आपण जातोय देवगडच्या दिशेने आणि जायची वाट बघा आमची कशी आहे. आजूबाजूला दोन्ही साईडला जंगल, रहदारी बऱ्यापैकी आहे, म्हणजे येऊन एक दुसरे टू व्हीलर येते, पण बाकी रस्त्याला लाईट अजिबात नाही आहे. त्यामुळे बघू शकता कशा प्रकारे आहे ते. आपण चाललो तर डायरेक्ट रूमवर जातो, कारण आत्ता काय आपल्याला भेटणार नाही बघायला. जर काय दाखवत आलं तर 100% दाखवीन, पण वाटत नाही मला काय दाखवता येईल. आता डायरेक्ट जाणार रूमवरती, मस्त फ्रेश होणार आणि सकाळी लवकर निघून जेवढं कव्हर करता येणार तेवढं करणार आहे.